वेलकम टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1. यामधील सेकंड चॅप्टर आपण पाहत आहोत रियल नंबर्स. ओके, आता यामध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 आणि प्रॅक्टिस सेट 2.2 आपले झालेले आहेत. आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.3. आता या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत, सर्ड्स. आता हे नाव ऐकून कदाचित तुम्ही गोंधळून जाता, पण अतिशय सोपा असा हा चॅप्टर आहे सर्ड्स. आता टेक्स्ट बुक मध्ये बघा सर्ड्स बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. वी नो दॅट 5 इज अ रॅशनल नंबर बट √5 इज नॉट रॅशनल. Square root or cube root of any real numbers is either rational or irrational number. Similarly, nth root of any number is either rational or irrational. If n is an integer greater than 1 and if a is a positive real number and nth root of a is x, then it is written as x n is equal to a or n root a is equal to x. If a is a positive rational number and nth root of a is x, and if x is an irrational number, then x is called a surd. ओके, आता ही सर्डची आपण डेफिनेशन पाहिली. व्हॉट इज द सर्ड, तर ते आपल्याला व्यवस्थित अंडरस्टँड आत्ता होणार नाही, पण जसजसे आपण ह्याच्यातील क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करू तस तसं सर्ड हे चॅप्टर आपल्याला एकदम सोपं वाटेल. ओके, आता इथे सर्ड म्हणजे काय, तर आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सर्ड इज अन इरॅशनल रूट. जर का फिल इन द ब्लँक्स मध्ये जरी आपल्याला हा क्वेश्चन विचारला सर्ड इज डॅश डॅश, तर आपल्याला फक्त आन्सर लिहायचं आहे इरॅशनल रूट. ओके, एवढं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. ओके, म्हणजे इन शॉर्ट सर्ड इज अन इरॅशनल रूट. आता एक्झाम्पल वाईज आपण समजून घेऊया. सपोज √3 हा एक नंबर घेतला, तर आपण मागील प्रॅक्टिस सेट मध्ये शिकलो की √3 हा इरॅशनल नंबर आहे. म्हणजेच आपण हा नंबर p/q या फॉर्म मध्ये लिहू शकत नाही. ओके, त्यामुळे √3 इज अन इरॅशनल नंबर. पण जर का आपण √9 घेतला, ओके, तर हा रॅशनल नंबर होईल, कारण 9चा रूट काढला तर आन्सर आपल्याला मिळेल 3. ओके, कारण की काय 9चे फॅक्टर 3 येतात, 3 मल्टिपल 3. मग आता हे 3 डबल टाइम आलेले आहेत, त्यामुळे बाहेर येताना हे सिंग्युलर येतील बाहेर, फक्त रूटच्या बाहेर येताना सिंग्युलर बाहेर येतील 3. त्यामुळे √9 इज इक्वल टू 3. आता 3 हा रॅशनल नंबर आहे, म्हणून √9 इज द रॅशनल नंबर. आणि 3 हा नंबर आपण p/q या फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकतो. 3/1. म्हणजेच या एक्झाम्पल वरून अशा लक्षात येते √3 इज सर्ड बिकॉज √3 इज इरॅशनल नंबर. ओके, √3 is a surd because √3 is an irrational number, but √9 is not surd because √9 is a rational number. ओके, आता √3 ची व्हॅल्यू निघत नाही. ओके, कारण या 3 ला रूटच्या बाहेर येण्यासाठी जोडी नाहीये. ओके, √3 जर का आपण घेतले हे, तर या रूटच्या बाहेर येण्यासाठी त्याला अजून एक 3 ची गरज पाहिजे, तर तो रूटच्या बाहेर येऊ शकतो. ओके, पण हा एकटाच आहे, त्यामुळे हा रूटच्या बाहेर येऊ शकत नाही, तो रूट मध्येच राहील. ओके, पण √9 ची व्हॅल्यू 3 मल्टिपल 3 झाली, त्यामुळे त्याची जोडी होऊन एक सिंगल 3 आपल्याला बाहेर काढता आला. सपोज √16 घेतला. ओके, आता हा नंबर जर का घेतला तर त्याचे फॅक्टर डायरेक्ट 4 मल्टिपल 4 असे आपल्याला घेता येणार नाही, कारण की त्याचे सुद्धा फॅक्टर निघत राहतात 4 चे. त्यामुळे 16 चे फॅक्टर 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2. ओके, म्हणजे 2 2 जार 4, 4 2 जार 8 आणि 8 2 जार 16. ओके, आता इथे 2 च्या 2 जोड्या होतील. 2 नंबर जे आलेले आहेत ते 4 टाइम्स आलेले आहेत. ओके, आता इथे रूटमध्ये आपल्याला इथे कोणताच नंबर दिला नाही, म्हणजे आपण इमॅजिन करायचं की इथे 2 आहे. आतमधले जे नंबर आहेत त्यांसाठी ही कंडिशन असणार आहे, पण ऑर्डर 2 आहे, त्यामुळे
सेम नंबरच्या सेम जोड्या, सेम नंबरची एक जोडी झाली, त्यानंतर 2 आणि 2 परत सेम आहे त्याच्यामुळे अजून एक जोडी झाली. पहिल्या जोडीतून एक 2 घेतला मल्टिपल, दुसऱ्या जोडीतून एक 2 घेतला इज इक्वल टू 4. ओके, म्हणजे √16 इज इक्वल टू 4 हे आन्सर आपल्याला मिळते. आता 4 हा रॅशनल नंबर आहे. ओके, त्यामुळे आपण 4/1 असा P/Q च्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. म्हणजेच यावरून सडचे मिनिंग आपल्याला लक्षात येते. जेव्हा स्क्वेअर रूट मधील नंबर अजून सिम्प्लिफाय करता येत नाही तो नंबर इरॅशनल नंबर असतो, म्हणजे सड असतो. ओके, आणि या ऑपोजिट स्क्वेअर रूट मधील नंबर जर का सिम्प्लिफाय करून रॅशनल नंबर करता येत असतील म्हणजेच तो नंबर सड असतो. आता अजून थोडेसे सडच्या डीप मध्ये जाऊया आपण, म्हणजे बेसिक ऑफ सड्स याचा नीट अभ्यास होईल. त्यासाठी √3 हा नंबर घेऊया आपण. आता इथे काहीच दिलेले नाही म्हणजे तिथे 2 आहे हे आपण आता शिकलो. 2 देऊन ठेवते मी. आता यांची नावे शिकूया आपण. ओके, आता हा 2 जो आहे त्याला म्हणतात ऑर्डर किंवा ऑर्डर ऑफ सड. ऑर्डर ऑफ सड किंवा नुसतं ऑर्डर म्हटलं तरी चालतं. ओके, ही या 2 ची ओळख आहे. ओके, 2 किंवा इथे जो नंबर असतो त्याला म्हणतात ऑर्डर ऑफ सड. ओके, त्यानंतर आता हा जो सिम्बॉल आहे तर या सिम्बॉलला म्हणतात रॅडिकल. दिस सिम्बॉल इज नोन एज रॅडिकल. आणि या रूटच्या आतमध्ये जो नंबर असतो तर त्याला म्हणतात रॅडिकँड. आता हे नंबर आहेत ते आपण रिप्लेस करू. ओके, आता रॅडिकँड जे आहे 3 त्याच्याऐवजी आपण ए घेऊया आणि ऑर्डर आहे 2 त्या जागी आपण एन घेऊया. प्रॅक्टिस सेट 2.3 यामधील क्वेश्चन 1 आहे स्टेट द ऑर्डर ऑफ द सड्स गिवन बिलो. ओके, म्हणजे आता काही आपल्याला खाली क्वेश्चन दिलेत तर त्याच्यातील आपण ऑर्डर ओळखायचा आहे. ओके, आता या क्वेश्चन मध्ये खाली 5 सड्स दिलेली आहेत त्यांची आपल्याला ऑर्डर फाइंड करायची आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला फक्त आता शिकलो त्याप्रमाणे ए इज द रॅडिकल, रॅडिकल आणि एन म्हणजे ऑर्डर. ओके, या गोष्टी लागणार आहे. फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया आपण. आता इथे दिलेले आहे 3√7. ओके, मग आता इथे आपल्याला ऑर्डर सर्च करायची आहे, ऑर्डर फाइंड आउट करायची आहे. ओके, मग आता याप्रमाणे एनच्या जागी 3 हा नंबर आलेला आहे. ओके, म्हणजे एन म्हणजे काय आहे तर ऑर्डर आहे. मग एनच्या जागी जो नंबर येईल त्याला म्हणतात ऑर्डर. ओके, मग आता इथे एच्या जागी 7 आलेले आहेत ॲज अ रॅडिकंड आणि एनच्या जागी 3 आलेले आहेत ॲज अ ऑर्डर. ओके, मग त्यामुळे इथे आन्सर होईल द ऑर्डर ऑफ द 3/7 इज 3. सेकंड क्वेश्चन आहे 5√12. ओके, आता या क्वेश्चन मध्ये बघा तुम्हाला एक चेंज दिसेल. हा जो 5 आहे तो इथे दिलेला आहे. ओके, हा रूटच्या आतमध्ये म्हणजे इथे दिलेला नाही आपल्याला. ओके, मग आता असा क्वेश्चन मुद्दामून आपल्याला भुलभुलैया होण्यासाठी दिला असतो, म्हणजेच कन्फ्युजन होण्यासाठी. ओके, मग त्यामुळे हा क्वेश्चन वाचताना व्यवस्थित जर का लक्ष देऊन वाचला तर या भुलभुलैयामधून तुम्ही व्यवस्थित बाहेर येऊ शकता. हा ब्लँक दिसतोय आपल्याला हा पोर्शन. ओके, म्हणजे इथं काहीच नाहीये तेव्हा इथं आपण 2 घेतो. हे आपण बेसिक कन्सेप्ट शिकताना पाहिले आहे. त्यामुळे जेव्हा इथे काहीच दिलेले नसते तेव्हा इथे 2 घ्यावा लागतो. ओके, मग आता याप्रमाणे ए ॲज अ रॅडिकल 12 होत आहे आणि एन ऑर्डर प्रमाणे इथे 2 होत आहे.
ओके, त्यामुळे द ऑर्डर ऑफ द 5, 12 इज 2. ओके, असा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये नक्की विचारला जाईल, तेव्हा गोंधळून जायचं नाही. बरेच जण उत्तर लिहिताना इथे 5 आन्सर लिहून टाकतात. ओके, तर कन्फ्युजन करायचं नाही, कन्फ्युजन बिलकुल होऊन द्यायचं नाही. लक्षात ठेवायचं, या रूटमध्ये जो नंबर असतो तोच असतो ऑर्डर. आता हा 5 जो आहे तो रूटच्या बाहेर आहे. ओके, पहिला आपण क्वेश्चन पाहिला तेव्हा बघा, हा 3 जो नंबर होता तो होता रूटच्या आतमध्ये इथे. ओके, त्यामुळे आपण आन्सर लिहिलं होतं 3 ॲज अ ऑर्डर, पण हा रूटच्या बाहेर आहे त्यामुळे ह्याचा काहीच विचार करता येणार नाही. थर्ड क्वेश्चन आहे 4√10. ओके, आता इथे रॅडिकंड बघा 10 आलेला आहे आणि ऑर्डर आलेली आहे 4, त्यामुळे इथे आन्सर होईल द ऑर्डर ऑफ द 4√10 इज 4. आता इथे सुद्धा बघा, आपण जसं बेसिक कन्सेप्टमध्ये शिकलो, जेव्हा इथं कोणतीच संख्या दिलेली नसती तेव्हा इथे आपल्याला 2 संख्या घ्यायची असते. ओके, मग त्यामुळे इथे ऑर्डर झाला 2. आन्सर द ऑर्डर ऑफ द √39 इज 2. आता इथे रॅडिकंड आलेला आहे 18 आणि ऑर्डर आलेली आहे 3. आता इथे आपल्याला फक्त ऑर्डर विचारली आहे, त्यामुळे फक्त ऑर्डर द ऑर्डर ऑफ द 3√18 इज 3. ओके, आन्सर आलं 3. आता इथे फक्त ऑर्डरच विचारलेली आहे. जर का रॅडिकंड पण जर का विचारलं तर लगेच हे स्टेटमेंट पुढे कंटिन्यू करायचं. द ऑर्डर ऑफ द 3√7 इज 3 अँड द रॅडिकंड ऑफ द 3√7 इज द 7. ओके, म्हणजे ह्याचा आन्सर येईल 7 रॅडिकंडसाठी. रॅडिकंडसाठी ह्याचा आन्सर होईल 12, रॅडिकंड 10, रॅडिकंड 39, रॅडिकंड 18. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया का. क्वेश्चन 2 दिलाय, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड्स अँड जस्टिफाय. म्हणजे खाली काही आपल्याला नंबर दिलेले आहेत, ते नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, वेदर इट इज सर्ड्स ऑर नॉट. ओके, आणि नुसते सर्ड्स आहेत की नाही हे चेकआउट नाही करायचं, तर आपल्याला ते आन्सर जस्टिफाय पण करायचं आहे. ओके, मग आता आपण जे पाहिलं, ओके, हा एन म्हणजे ऑर्डर, ए म्हणजे रॅडिकंड. ऑर्डर आणि ए म्हणजे रॅडिकंड. हे पॉइंट तर लक्षात ठेवायचे आहेत. आता याबरोबर सर्चची कंडिशन्स असतात, तर ते कोणते आहेत ते आपण पहिले पाहूया. आता सर्चची कंडिशन नंबर 1 कंडिशन आहे की एन हा ग्रेटर दॅन 1 पेक्षा पाहिजे. ओके, म्हणजे इथे जो नंबर येईल तो आपल्याला 1 पेक्षा मोठा पाहिजे. ओके, त्यानंतर सेकंड कंडिशन, ए इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. ओके, म्हणजे सर्चची सेकंड कंडिशन काय असणार आहे, इथं जो नंबर असणार आहे तो मस्ट बी पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असला पाहिजे. त्यानंतर थर्ड कंडिशन, आता हे जे आपण सोडवणार आहोत तर त्याचं जे सोल्युशन येईल ते सोल्युशन सुद्धा इरॅशनल नंबरचं पाहिजे. म्हणजे या तिन्ही कंडिशनचा वापर करून नंबर सर्ड आहे का नॉन सर्ड आहे हे आपल्याला चेकआउट करायचं आहे. आता 51 ही संख्या मोठी आहे, हिचे फॅक्टर पण निघत आहे. ओके, मग त्यामुळे आपल्याला हिचे फॅक्टर पहिले फाइंड आउट करून घ्यावे लागतील. इकडे फॅक्टर फाइंड आउट करू. 51 3 1 जार 3, 3 7 जार 21, 17 1 जार 17.
ओके, म्हणजे हे दोनच फॅक्टर निघते. ऑर्डर तशीच राहील 3 आणि 3 मल्टिपल 17. ओके, असे फॅक्टर निघाले. आता सर्डची तिन्ही कंडिशन या क्वेश्चननी फॉलो केले आहेत का ते आपण चेक करूया. ओके, फर्स्ट कंडिशन आहे एन इज द ग्रेटर दॅन 1. आता एन याप्रमाणे तुम्हाला कळेल, एन म्हणजे इथली संख्या. ओके, 3 आहे म्हणजे ग्रेटर दॅन 1 आहे. ओके, सेकंड कंडिशन आहे ए इज द पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. आता 3 आणि 17 हे दोन्हीही पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहेत. ओके, त्यामुळे दुसरी सुद्धा कंडिशन त्यांनी फॉलो केली आहे. त्यानंतर थर्ड कंडिशन एन रूट ए याचं सोल्युशन, म्हणजे आता आपण जे फॅक्टर सर्च केले ते. आता हे सुद्धा दोन्ही बघा इरॅशनल नंबर आहे. 3 हा इरॅशनल नंबर आहे, 17 हा सुद्धा इरॅशनल नंबर आहे. ओके, मग त्यामुळे आपल्याला विचारलेला आहे स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड्स. त्यामुळे हा नंबर जो आहे तो सुद्धा सर्ड असणार आहे. ओके, देअरफॉर तिन्ही कंडिशन्स या नंबरने फॉलो केलेले आहेत. त्यामुळे 3 51 इज अ सर्ड. आता याची कारणे लिहूया आपण. बिकॉज फर्स्ट कंडिशन नुसार 3 इज द ग्रेटर दॅन 1. सेकंड कंडिशन नुसार 51 इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. आणि थर्ड कंडिशन 351 इज अन इरॅशनल नंबर. सेकंड नंबर आहे 416. सेकंड नंबर आहे 4√16. हा नंबर सुद्धा सर्ड आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला चेकआउट करावं लागेल वेदर ऑल कंडिशन्स ऑफ सर्ड्स आर सॅटिस्फाय बाय 4√16. ओके, वी कॅन चेक. आता पहिले आपल्याला 16 चे फॅक्टर घ्यावे लागतील. ओके, 16 2 8 जार 16, 2 4 जार 8, 2 2 जार 4 and 2 1 जार 2. ओके, मग त्यामुळे इथे 4√2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2. ओके, 1 2 3 4 1 2 3 4. ओके, म्हणजे 2 हा नंबर 4 टाइम्स रिपीट होत आहे आणि ऑर्डर सुद्धा आपल्याला 4 दिलेले आहे. ओके, त्यामुळे रूटच्या बाहेर हा 2 येऊ शकतो कारण की त्याने ऑर्डर फॉलो केलेली आहे. मग 2 हा एकच नंबर 4 टाइम्स आलेला आहे, त्यामुळे हा वेगळा रूटच्या बाहेर निघू शकतो. ओके, इथे डायरेक्ट आन्सर 2 मांडलं तरी सुद्धा चालू शकेल, किंवा अजून एक प्रोसेस आपल्याला अशी करता येईल. 4 टाइम्स रूट 2 हा नंबर 4 टाइम्स आलेला आहे, त्यामुळे 2 4 टाइम्स आला म्हणून 2 चा पॉवर 4. ओके, मग आता या 2 ला जर का बाहेर यायचं असेल तर हा 4 आणि हा सिम्बॉल कॅन्सल होतो आणि आन्सर फक्त इथं 2 येतं. ओके, ही स्टेप नाही केली तरी सुद्धा चालू शकते. इथे डायरेक्ट आन्सर लिहिलं तरी चालू शकेल. ओके, बट 2 इज अ रॅशनल नंबर. ओके, आन्सर तर 2 आलेला आहे, बट 2 इज अ रॅशनल नंबर. ओके, म्हणजे आता या ज्या कंडिशन दिलेल्या आहेत, एन इज द ग्रेटर दॅन 1, मग इथं 4 आलेला आहे. ओके, एक फर्स्ट कंडिशन फॉलो होती. त्यानंतर दुसरी कंडिशन आहे ए इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, दुसरी कंडिशन सुद्धा फॉलो होती. तिसरी कंडिशन आहे जे सोल्युशन येत आहे ते इरॅशनल नंबर आलं पाहिजे, पण आपल्याला इथे जे सोल्युशन मिळालेलं आहे तर 2 नंबर आलेला आहे आणि 2 नंबर हा रॅशनल नंबर आहे. ओके, त्यामुळे थर्ड कंडिशन ऑफ सर्ड इज नॉट सॅटिस्फाईड. देअरफॉर third condition of surd is not satisfied.
therefore 4 root 16 is not a surd. थर्ड क्वेश्चन आहे 5 root 81. सोल्युशन. आता फर्स्ट कंडिशन पाहूया. n इज द ग्रेटर दॅन 1. ओके, या n साठी इथं 5 हा नंबर आलेला आहे, हा 1 पेक्षा मोठा आहे. ओके, म्हणजे ही कंडिशन फुलफिल होते. त्यानंतर सेकंड आहे a इज द पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. ओके, म्हणजे हा जो नंबर आहे त्यासाठी इथे 81 आलेला आहे आणि 81 हा रॅशनल नंबर आहे. ओके, म्हणजे ही पण कंडिशन फुलफिल होते आहे. आता थर्ड कंडिशन आपल्याला सोल्युशन आहे. ओके, मग सोल्युशनसाठी पहिले आपल्याला 81 चे फॅक्टर काढावे लागतील. 81 याचे फॅक्टर. ओके, 3 2 जार 6 अँड 3 7 जार 21, 3 9 जार 27, 3 3 जार 9 अँड 3 1 जार 3. ओके, म्हणजे इथे होईल 5 3 मल्टिपल 3 मल्टिपल 3 मल्टिपल 3. ओके, 1 2 3 4 टाइम्स आलेले आहे. इथे पण मी 4 टाइम्स घेतले. म्हणजे ऑर्डर इथे 5 दिलेली आहे. आता ऑर्डर प्रमाणे जर का विचार केला तर आतला जो सेम नंबर असेल, आतले जे सेम नंबर असतील त्यांची जोडी करून आपल्याला आन्सर म्हणून 1 टाइम आपल्याला ते घेता येऊ शकले असते. ओके, पण इथं ऑर्डर फुलफिल होत नाही. हा 3 जो नंबर आहे तो 4 टाइम्स रिपीट होत आहे. ओके, आणि ऑर्डर प्रमाणे 5 टाइम्स पाहिजे, त्यामुळे 3 रूट मधून बाहेर येऊ शकत नाही. अशा वेळी त्याची व्हॅल्यू आपल्याला अशी लिहिते इज इक्वल टू 5 रूट 3. 3 आला आहे 4 टाइम्स, त्यामुळे 3 चा 4 पॉवर. ओके, त्यामुळे 5 4 सेम नाहीये, त्यामुळे कॅन्सल होऊ शकत नाही आणि हा पण सिम्बॉल त्यामुळे जाऊ शकत नाही. त्यामुळे आन्सर आपलं इथपर्यंतच येईल आणि हा जो नंबर आहे तो इरॅशनल नंबर आहे. म्हणजे सोल्युशन मिळाल्यानंतर आता हा सुद्धा काय आहे तर इरॅशनल नंबर. ओके, मग थर्ड कंडिशन आपली आहे n रूट a याचं जे सोल्युशन मिळेल ते इरॅशनल नंबर आलं पाहिजे. ओके, हा जो आपल्याला मिळाला तो इरॅशनल नंबर मिळालेला आहे. त्यामुळे ऑल कंडिशन्स आर सॅटिस्फाईड बाय धिस नंबर, देअरफॉर 5 रूट 81 is a surd. फोर्थ क्वेश्चन आहे रूट 256. रूट मध्ये इथे आतमध्ये कोणताच नंबर नसेल तेव्हा तिथे आपल्याला 2 घ्यायचा असतो. ओके, मग आता हा जो 2 आहे तो ग्रेटर दॅन 1 आहे. त्यानंतर सेकंड कंडिशन a इज द पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. हा जो नंबर आहे 256 तो सुद्धा रॅशनल नंबर आहे. ओके, त्यानंतर आता सोल्युशन काढूया. त्यासाठी आपल्याला फर्स्ट 256 चे फॅक्टर काढावे लागतील. 2 1 जार 2, 2 2 जार 4 and 2 8 जार 16. Then 2 6 जार 12, 2 4 जार 8, 2 3 जार 6, 2 2 जार 4, 2 1 जार 2, 2 6 जार 12, 2 8 जार 16, 2 4 जार 8, 2 2 जार 4 and 2 2 जार 1. ओके, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 टाइम 2 येतील. त्यामुळे इथे इथे 2 हा गृहीत धरूया. 1 2 3 4 5 6 7 and 8. ओके, 8 टाइम आपण 2 घेतले. आता ऑर्डर 2 आहे त्यामुळे जोडी घेऊन नंबर रूट मधून बाहेर काढता येतील. ओके, आता जोडी आपल्याला करताना ऑर्डर 2 आहे त्यामुळे 2 2 च्या आपल्याला जोड्या कराव्या लागतील. ओके, 2 नंबरची एक जोडी, 2 नंबरची एक जोडी, 2 नंबरची एक जोडी आणि 2 नंबरची एक जोडी. ओके, त्यामुळे इथे येतील 1 2 3 4 टाइम्स 2 येतील. या जोडीमधून सिंगल नंबर बाहेर निघाला, या जोडीमधून एक सिंगल नंबर बाहेर निघाला, या जोडीमधून सिंगल नंबर बाहेर निघाला आणि या जोडीमध्ये पण सिंगल नंबर बाहेर निघाला.
ओके, मग 2 2 जार 4, 4 2 जार 8 आणि 8 2 जार 16. आता आपल्याला माहित आहे 16 हा रॅशनल नंबर आहे. ओके, त्यामुळे हा सर्ड होऊ शकत नाही. ओके, कारण की थर्ड कंडिशन काय आहे, जे सोल्युशन मधून आपल्याला उत्तर मिळेल ते आपल्याला इरॅशनल नंबर असला पाहिजे. ओके, इथे लिहिता येईल, बट 16 इज द रॅशनल नंबर. Therefore, root 256 is not a surd. ओके, म्हणजे याच्यातून तुमच्या काय लक्षात आलं की 3 कंडिशन आपल्याला सर्डचे दिलेले आहे, त्यापैकी एक जरी फुलफिल झाली नाही, सॅटिस्फाय झाली नाही, तर तो नंबर सर्ड नसतो. फिफ्थ क्वेश्चन आहे 3 रूट 64. सोल्युशन. आता सोल्युशनसाठी आपल्याला 64 चे पहिले फॅक्टर फाइंड आउट करावे लागतील. ओके, त्याआधी पहिल्या 2 कंडिशन फुलफिल होतात का ते पण पाहूया. n इज द ग्रेटर दॅन 1, n इज द ग्रेटर दॅन 1 मीन्स 3 आलेला आहे. ओके, त्यानंतर a साठी हा जो नंबर आहे तो 64. a इज द पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, हा सुद्धा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. ओके, इथं निगेटिव्ह नंबर दिलेला नाहीये. त्यानंतर थर्ड कंडिशनसाठीच आपल्याला फॅक्टर काढावे लागतात, ते आपण काढून घेऊया. आता पहिले 2 ने डिवाइड करू. 2 3 जार 6, 2 2 जार 4, 2 1 जार 2, 2 6 जार 12, 2 8 जार 16, 2 4 जार 8, 2 2 जार 4 अँड 2 1 जार 2. म्हणजे 1 2 3 4 5 6, 6 टाइम 2 आले. 3 रूट. आता इथे 6 टाइम 2 आपल्याला मल्टिपल करावं लागतं. 1 2 3 4 5 अँड 6. ओके, आता इथं ऑर्डर आपल्याला 3 दिलेली आहे, त्यामुळे 3 ची पेअर आपल्याला घेता येईल. ओके, मागच्या एक्झाम्पलमध्ये बघा, आपण मागचा क्वेश्चन जेव्हा आपण सॉल्व्ह केला तेव्हा इथे 2 नंबर होता, त्यामुळे आपण 2 च्या पेअर घेतलेले होते. ओके, आता इथं 3 ऑर्डर दिलेली आहे, त्यामुळे इथं आपल्याला 3 ची पेअर घ्यावी लागेल. 1 2 3 अँड 1 2 3. ओके, आता या पेअर मधून आपल्याला सिंगल नंबर बाहेर काढता येईल. ओके, मग त्यामुळे इथे 1 टाइम 2 येईल मल्टिपल, या जोडीमधून 1 टाइम 2 येईल इज इक्वल टू 4. ओके, आता 4 हे आन्सर मिळालं आपल्याला, बट 4 इज द रॅशनल नंबर, त्याच्यामुळे ही कंडिशन तो फुलफिल करू शकत नाही. But 4 is a rational number. Therefore, 3 root 64 is not a surd. ओके, 2 जरी कंडिशन फुलफिल केल्या तरी थर्ड कंडिशन फुलफिल करू शकला नाही. इथं जर का इरॅशनल नंबर जर का आला असतं आन्सर, तर हा नंबर आपल्याला सर्ड म्हणून घेता आला असता. 6 क्वेश्चन रूट 22/7. 22/7 म्हणजे आपल्याला माहित आहे की ह्याला पाय म्हणतात. ओके, म्हणजे पायची व्हॅल्यू 22/7. आता आपल्याला कधी कधी असा सुद्धा क्वेश्चन विचारला जातो, रूट मध्ये नुसतं पायचा सिम्बॉल देतात. ओके, अशा वेळेस लक्षात ठेवायचं की तो इरॅशनल नंबर असतो, कारण की 22/7 हा एक इरॅशनल नंबर आहे. त्यामुळे इथे जरी रूट मध्ये नुसता जर पायचा जर का सिम्बॉल दिला तरी ते आपल्याला आन्सर इरॅशनल नंबर म्हणून घेता येईल. फर्स्ट कंडिशन n इज द ग्रेटर दॅन 1. आता इथं काहीच दिलेलं नाहीये, तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचं इथं 2 असतं. ओके, म्हणजे पहिली कंडिशन फुलफिल होती, n इज द ग्रेटर दॅन 1. त्यानंतर सेकंड कंडिशन 22/7. आता हा पॉझिटिव्ह नंबर आहे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. ओके, त्याच्यामुळे सेकंड कंडिशन सुद्धा फुलफिल होते. त्यानंतर थर्ड क्वेश्चन n रूट a इज इक्वल टू इरॅशनल नंबर. ओके, आता याचे फॅक्टर आपल्याला काढण्याची गरज नाहीये, कारण की 22/7 जर का केलं तर इथं 22 चे फॅक्टर काय येतील, तर 2 × 11. ओके, म्हणजे त्याच्यातून जोडी कोणतीच बाहेर निघणार नाही, कारण की इथं 2 आहे.
रिपीटेड नंबर कोणताच येत नाहीये, कारण की एकदा 2 येतो आणि एकदा 11 येतो. ओके, त्याच्यामुळे इथे आपल्याला फॅक्टर काढायची गरज पडत नाहीये. त्यामुळे इथे आपण डायरेक्ट लिहूया 22/7 इज ॲन इरॅशनल नंबर. Therefore, root 22/7 is a surd. थर्ड क्वेश्चन आहे, क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ड्स इनटू लाईक सर्ड्स अँड अनलाईक सर्ड्स. ओके, त्यासाठी हे दोन नंबर दिले, √52 अँड सेकंड 5√13. ओके, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, लाईक सर्ड साठी दोघांचे ऑर्डर आणि रॅडिकंड हे सेम असले पाहिजे. ह्याला म्हणतात रॅडिकंड आणि इथं जो नंबर येतो आतमध्ये रूटच्या आतमध्ये त्याला म्हणतात ऑर्डर. आता इथे नंबर आहे 52, याचे आपल्याला फॅक्टर काढावे लागतील. ओके, मग त्यासाठी 52 याचे फॅक्टर काढू. 2 2 जार 4, 2 6 जार 12, 2 1 जार 2, 2 3 जार 6 आणि 13 तर प्राईम फॅक्टर आहे, त्यामुळे फक्त त्याच संख्येने त्याला भाग जाईल. ओके, म्हणजे 2 2 13 असे त्याचे फॅक्टर निघाले. त्याच्यामुळे 2 मल्टिपल 2 मल्टिपल 13. ओके, आता ह्याच्यातून कोणती जोडी घ्यायची किंवा कितीची जोडी घ्यायची हे लक्षात येईल आपल्या. आता इथे या रूटमध्ये कोणताच नंबर दिलेला नाहीये, अशा वेळेस आपल्याला इथे 2 घ्यावा लागतो. ओके, आता दरवेळेस ही लिहायची गरज नाहीये तुम्हाला, फक्त लक्षात ठेवलं तरी बास होईल, पण तुम्हाला व्यवस्थित एक अंडरस्टँडिंग व्हावी त्यामुळे मी इथे लिहिते. इथं कंपल्सरी नाहीये की तुम्ही इथे लिहिलाच पाहिजे नंबर. ओके, कारण की त्यांनी दिलेलाच नाहीये. जर का दिलेला असेल तर मात्र इथं कंपल्सरी लिहावाच लागेल. जेव्हा दिलेला नसतो तेव्हा लक्षात ठेवायचं की हा 2च नंबर आहे. ओके, आता ऑर्डर इथे 2 आहे. ओके, मग आता 2 हा नंबर 2 टाइम्स आलेला आहे, 1 and 2. ओके, त्यामुळे ह्याची आपल्याला एक जोडी घ्यावी लागेल, कारण की ऑर्डर आपल्याला 2 दिलेली आहे, त्यामुळे तो एक टाइम आपल्याला बाहेर घेता येईल. ओके, म्हणजे रूट मधून तो सहज बाहेर निघतोय, कारण की त्याची जोडी ही ऑर्डर प्रमाणे आलेली आहे. ओके, पण 13 हा नंबर सिंगल आलेला आहे, त्याच्याबरोबर त्याची कोणतीच पेअर नाहीये किंवा पार्टनर नाहीये, त्याची जोडी नाहीये. ओके, त्याच्यामुळे हा जो नंबर आहे तो रूट मध्येच राहील. त्यामुळे √52 इज इक्वल टू, आता हा 2 बाहेर निघतोय. ओके, रूटच्या बाहेर निघाला आणि हा 13 रूट मध्ये झाला. ओके, म्हणजे आता या गोष्टीचा आपल्याला विचार करतोय फर्स्ट नंबर द्यायला. आणि दुसरा नंबर आहे 5√13, हा दुसरा. ओके, आपल्याला क्वेश्चन विचारलाय, क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ड्स इनटू लाईक सर्ड्स अँड अनलाईक सर्ड्स. आता लाईक सर्ड साठी या दोघांचे ऑर्डर आणि रॅडिकंड हे दोन्हीही सेम पाहिजे. ओके, आता इथे काही दिलेलं नाही, म्हणजे इथे 2 आहे. ओके, इथे 2 आहे आणि इथे सुद्धा 2 आहे. ओके, त्याच्यामुळे त्यांचे दोघांची ऑर्डर हे सेम आहेत आणि रॅडिकंड म्हणजे इथील नंबर. ओके, रॅडिकंड म्हणजे हा नंबर A हा सेम आलेला पाहिजे. इथे सुद्धा 13 आलेला आहे, इथे सुद्धा 13 आलेला आहे, त्यामुळे इथे आपल्याला लिहिता येईल. आता ह्याचा आन्सर √52चा आन्सर हे आलेलं होतं, पहिल्यांदा ते लिहू. 2√13 अँड 5√13 आर लाईक सर्ड्स. ओके, म्हणजे ज्यांचे ऑर्डर आणि रॅडिकंड हे सेम असतात तेव्हा त्यांना म्हणतात लाईक सर्ड्स. हा जो नंबर आहे तो आपण कन्व्हर्टिंगने काढलेला आहे. ओके, सोल्युशनसाठी आपण हा नंबर काढलेला होता, पण हा नंबर आपल्याला क्वेश्चन मध्ये 52 साठी आहे. ओके, मग त्यामुळे आन्सर ज्याचा विचारलेला आहे तोच नंबर आपल्याला घ्यायचा आहे, √52 अँड 5
√13 आर लाईक सेट्स. ओके, तुम्ही फक्त एवढंच जर का आन्सर लिहिलं तर ह्याला मार्क्स मिळणार नाहीत, कारण की क्वेश्चन मध्ये हा नंबर नाहीये, हे आपण काढलेले सोल्युशनसाठी. त्यामुळे हा जो नंबर आहे क्वेश्चन मधील √52 हा घेणं गरजेचं आहे. √52 अँड पुढचं जे आहे सेंटेन्स ते पूर्ण कॉपी करून आपण इथे घेतलेले आहे. सेकंड क्वेश्चन दिलाय √68 अँड 5√3. सोल्युशन. आता 68 हा नंबर मोठा आहे, त्याचे फॅक्टर निघतील, 3 चे फॅक्टर निघणार नाहीत, त्यामुळे आपण 68 चे फॅक्टर पहिले आपण काढून घेऊया. त्यामुळे √68 याचे फॅक्टर 2 3 जार 6, 2 4 जार 8, 2 1 जार 2 आणि 2 7 जार 14. आता 17 हा प्राईम नंबर आला, त्यामुळे फक्त 17 नीच भाग जाईल. ओके, म्हणजे 2 2 17 असे नंबर मिळाले. इज इक्वल टू √2 मल्टिपल 2 मल्टिपल 17. ओके, आता ह्याच्यातून कॉमन आपल्याला काढता येईल. इथे ऑर्डर मध्ये काहीच दिलेलं नाहीये, तेव्हा आपल्याला 2 घ्यायचा आहे. तर इथे ऑर्डर 2 आहे, म्हणजे आतमधल्या संख्यांच्या 2 2 च्या जोड्या आपल्याला घेता येतील. त्यामुळे 2 and 2 टाइम्स आलेले आहेत, त्याची एक जोडी आपल्याला घेता येईल. त्याच्यामुळे हा नंबर आपल्याला बाहेर रूटच्या बाहेर काढता येईल. ओके, पण 17 हा नंबर एकटा आलेला आहे, त्याला कोणतीच जोडी आलेली नाहीये, त्याच्यामुळे हा रूट मध्येच राहील. ओके, त्याच्यामुळे इथे हा 2 बाहेर निघून येईल. 2 √17. ओके, आता हे पहिल्याच आलेलं आहे, पहिला नंबर, आणि हा दुसरा नंबर आहे 5√3. ओके, आता ह्यांची कंपॅरिझन आपल्याला करायची आहे. आता लाईक सेट साठी आपल्याला काय काय कंडिशन पाहिजे, तर इथले जे ऑर्डर आहेत, इथं 2 आहे आणि इथं 2 आहे, हे सेम आहेत. ओके, त्याच्यामुळे एक कंडिशन फुलफिल होती. त्यानंतर दुसरी कंडिशन, हा ए जो आहे, ए म्हणजे इथला नंबर 17 आणि 3 हे सुद्धा सेम आलेले पाहिजेत. ओके, पण इथे 17 आलेले आहे, इथे 3 आलेले आहेत, त्याच्यामुळे अनसेम आलेले आहेत. त्याच्यामुळे ह्याला अनलाईक सेट असे म्हणावे लागेल. इथं कारण पण देऊ, देअरफॉर ऑर्डर्स आर सेम बट radicants are unsame. Therefore, 2 √17 and 5√3 are unlike sets. ओके, आता काही मध्ये तुम्ही उत्तर लिहिताना परत पुढची एक स्टेप असते ती विसरून जाता लिहायला. त्याच्यामुळे हा नंबर आपण कशासाठी घेतलेला आहे, तर हा √68 साठी घेतलेला आहे. ओके, कारण की त्याचं आपण सोल्युशन काढलं होतं, त्यामधून आपल्याला हा नंबर मिळालेला होता. ओके, त्यामुळे क्वेश्चन मध्ये जो नंबर असतो तो घ्यायला विसरायचा नाही. √68 अँड 5√3 आर unlike sets. थर्ड क्वेश्चन आहे 4√18 and 7√2. सोल्युशन. आता 18 चे आपल्याला पहिले फॅक्टर काढावे लागतील, त्यामुळे 4√18 18 2 9 जार 18, 3 3 जार 9 and 3 1 जार 3, 4. आता रूट मध्ये 2 3 3, 2 मल्टिपल 3 मल्टिपल 3. ओके, आता इथे सुद्धा बघा रूट मध्ये आपल्याला ऑर्डर काहीच दिलेली नाहीये. जेव्हा नसते
तेव्हा एन साठी इथे आपल्याला 2 घ्यायचा आहे. 2 हा नंबर सिंगल आलेला आहे, पण 3 हा नंबर डबल आलेला आहे. ओके, त्याच्यामुळे ह्याची जोडी आपल्याला घेता येईल. त्याच्यामुळे हा नंबर आपल्याला या रूटमधून बाहेर काढता येईल. त्यामुळे इथे होईल हा 4 जसाचा तसा घ्यायचा. 4 मल्टिपल 3 ची पेअर आलेली आहे, त्याच्यामुळे सिंगल 3 हा बाहेर निघेल. ओके, पण 2 ला पेअर आलेली नाहीये, हा सिंगल आलेला आहे, त्याच्यामुळे तो रूटमध्येच राहील. ओके, मग 4 मल्टिपल 3 इज इक्वल टू 12 आणि रूट 2. ओके, आता हा फर्स्ट नंबर झाला 4 रूट 18 साठी. आणि दुसरा नंबर जो क्वेश्चनमध्ये दिलाय 7 रूट 2 हा दुसरा नंबर. ओके, आता यामधून आपल्याला लाईक सड आणि अनलाईक सड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता इथे बघा ऑर्डर दिली आहे 2, इथे सुद्धा ऑर्डर दिली 2, म्हणजे हे दोन्ही मॅच होतात, ते सेम आहेत. ओके, त्यानंतर रॅडिकंटसाठी रॅडिकंट सुद्धा सेम पाहिजेत. इथे सुद्धा 2 हा रॅडिकंट आलाय आणि इथे सुद्धा 2 हा रॅडिकंट आलाय. म्हणजे लाईक सड साठी ज्या कंडिशन्स असतात त्या इथं फुलफिल होतात, कारण की ह्याचे ऑर्डर आणि रॅडिकंट दोन्हीही सेम आहे. देअरफॉर पहिला हा नंबर घेऊ 12 रूट 2 and 7 root 2 are like surds. 12 रूट 2 हा नंबर आपण काढलेला आहे रिप्लेस व्हॅल्यू मध्ये, म्हणजे 4 रूट 18 and 7 रूट 2 are like surds. फोर्थ क्वेश्चन साठी नंबर दिले 19 रूट 12 6 रूट 3. 19 रूट 12 दोन्ही रूट मध्ये बघा कोणताच नंबर दिलेला नाहीये, म्हणजे अशा वेळेस आपल्याला इथं 2 हा नंबर घ्यावा लागतो, हे आपण शिकलोय. म्हणजे त्यांचे ऑर्डर्स हे सेम झालेले आहेत. रॅडिकंट सेम आहेत की नाही हे फाइंड करण्यासाठी 12 चे पहिले आपण रूट काढून घेऊया. 12 2 6 are 12, 2 3 are 6 and 3 1 are 3. is equal to 19. 12 चे फॅक्टर 2 2 3 2 मल्टिपल 2 मल्टिपल 3. इथं ऑर्डर मध्ये कोणतीच संख्या नाही, म्हणजे इथं 2 आहे, म्हणजे ऑर्डर 2 प्रमाणे आपल्याला इथे फॉलो करायचा आहे. कोणता सेम नंबर इथे डबल आपल्याला घेता येईल तर 2 हा नंबर घेता येईल. ओके, कारण की 2 हा नंबर 2 टाइम्स आलेला आहे, त्यामुळे हा आपल्याला रूटच्या बाहेर घेता येईल. 19 मल्टिपल 2 हा नंबर बाहेर आल्यामुळे सिंगल टाइम येईल. 3 ला जोडीदार नाहीये दुसरा, त्यामुळे हा 3 रूट मध्येच राहील. त्यामुळे 19 2 जार 38 आणि 3. हा झाला सेकंड नंबरचा. आणि सेकंड नंबर दिलाय 6 रूट 3. ओके, आता या दोघांची जर का कंपॅरिझन केली, ची ऑर्डर सेम आहे 2 आणि 2. ओके, आता रॅडिकंट ह्याचा सुद्धा 3 आहे आणि ह्याचा सुद्धा 3 आहे, म्हणजे दोन्ही सेम आहे. देअरफॉर 38 रूट 3 and 6 रूट 3 are like surds. ओके, देअरफॉर 38 रूट 3 साठी हा नंबर आहे आपल्याकडे 19 रूट 12 अँड पुढचं हे जे आहे ते पूर्ण कंटिन्यू are like surds. Fifth question 5 root 22 and 7 root 33. Answer 5 root 22. आता इथे ऑर्डर मी तुम्हाला दाखवून देते डायरेक्ट. आता इथे 2 आहे आणि इथे 2 आहे ऑर्डर, कारण की इथे काहीच दिलेलं नाहीये. जेव्हा हा पोर्शन जेव्हा एम्प्टी दाखवला जातो तेव्हा लक्षात ठेवायचं इथे 2 आहे, म्हणजे ऑर्डर 2 ही सेम आहे. ओके,
आता आपल्याला रॅडिकंड सुद्धा सेम आहेत की नाही त्यासाठी या दोघांचे फॅक्टर काढावे लागतील, 22चे आणि 33चे. टू वन जर टू, टू वन जर टू, टू वन जर टू. 11 आता प्राईम फॅक्टर आहे त्याच्यामुळे तोच नंबर त्याला लागेल. इज इक्वल टू 5 रूट 2 मल्टिपल 11. ओके. आता याच्यावरती अजून काही प्रोसेस करता येणार नाही. आता इथे 2 नंबर आहे. ओके, 2 ऑर्डर आहे. तर इथे डबल नंबर कोणताच आलेला नाहीये 2 टाइम्स. ओके, त्याच्यामुळे ह्यालाच 1 नंबर देऊया. आता 33चे फॅक्टर काढू. थ्री वन जर 3, 3 वन जर 3. 11 is the prime factor. सेवन रूट 3 मल्टिपल 11. ओके, हा सेकंड झाला. ओके, आता इथून तर आपल्याला दिसतंय की इथली ऑर्डर आणि इथली ऑर्डर सेम आहे 2. आता इथे मात्र 2 मल्टिपल 11 आणि 3 मल्टिपल 11. ओके, म्हणजे त्याच संख्या आलेल्या आहेत परत. म्हणजेच 5 रूट 2 मल्टिपल 11 म्हणजे 22 घ्यावा लागेल. अँड 3 मल्टिपल 11 म्हणजे 33. याच संख्या घ्याव्या लागतील. ओके, आता ऑर्डर प्रमाणे दोघांची जोड्या होत नाहीत त्यामुळे परत याच संख्या आलेल्या आहेत. त्यामुळे ऑर्डर सेम आहे पण रॅडिकंड अनसेम आहे. therefore 5 रूट 22 and 7 रूट 33 are unlike sets. 6th question 5 रूट 5 and रूट 75. ओके, आता या दोघांची कंपॅरिझन जर का केली, आता इथे सुद्धा बघा ऑर्डर दोघांची सेम आहे कारण की इथे या पोर्शन मध्ये आपल्याला काही दिलेलं नाही. ओके, जेव्हा दिलेलं नसतो तेव्हा ती संख्या 2 असते त्यामुळे ऑर्डर ही सेम आलेली आहे. आता आपल्याला ह्यांचे रॅडिकंड्स 5 आणि 75 इथले जे रॅडिकंड्स आहेत ते सेम आहेत की नाही ते आपण फाइंड आउट करूया. ओके, मग आता त्यासाठी 5चे आपल्याला फॅक्टर काढायची गरज नाही पण 75चे आपल्याला फॅक्टर काढावे लागतील. याचे फॅक्टर काढू. आता 2 तर ह्याला काय भाग जात नाही, 3 जातोय. 3 2 जर 6, 3 5 जर 15. त्यानंतर 5 जाईल, 5 5 जर 25 आणि 5 1 जर 5. म्हणजे त्याचे फॅक्टर आले 3 5 5. थ्री मल्टिपल 5 मल्टिपल 5. ओके, आता इथं ऑर्डर 2 आहे त्यामुळे 5ची जोडी होते. ओके, कारण की 5 2 टाइम आलेला आहे त्यामुळे 5 या रूटच्या बाहेर येऊ शकतो. ओके, 5 जर का बाहेर आला तर ब्रॅकेटमध्ये राहत आहे 3 कारण की 3 हा एकटा आहे, त्याला त्याचा पार्टनर नाहीये त्याच्यामुळे त्याची जोडी आपण बाहेर घेऊ शकत नाही त्यामुळे तो रूटमध्ये जाईल. ओके, आता इथे बघा ऑर्डर सेम आहे 2 2 पण रॅडिकंड सेम नाही आहेत कारण की ह्याचा रॅडिकंड 3 येत आहे आणि दुसऱ्याचा रॅडिकंड 5 येते. आता इथे मी 2 नंबर देते म्हणजे 2 नंबरसाठी हा जो आहे नंबर तो आहे आणि फर्स्ट नंबर 5 रूट 5. ओके, म्हणजे आता रॅडिकंड ह्याचा 3 आहे आणि एकाचा 5 आहे, हे अनसेम आहेत त्यामुळे therefore 5 रूट 5 and 5 रूट 3 are unlike sets. हा जो नंबर आहे तो नंबर आपण या नंबरसाठी वापरलेला होता त्यामुळे 5 रूट 5 and रूट 75 are unlike sets. क्वेश्चन 4 आहे सिम्प्लिफाय द फॉलोइंग सेट्स. ओके, त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे रूट 27.
हा नंबर आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे, त्यामुळे आपल्याला 27चे आपल्याला पहिले फॅक्टर काढावे लागतील. ओके, मग 27चे फॅक्टर ऑड नंबर आहे, 3 ने भाग जातोय. मग 3 9 जार 27, 3 3 जार 9, 3 3 जार 3 1 जार 3. ओके, therefore root 27 is equal to 3 multiple 3 multiple 3. ओके, जे फॅक्टर मिळाले ते आपण घेतले 3 3 3 3 टाइम्स. आपल्याला ऑर्डर काहीच दिली नाही बघा. आता जेव्हा ऑर्डर दिलेली नसती तेव्हा ती ऑर्डर 2 असते. हे आपण आता बऱ्याच वेळा शिकलो, पण तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी परत परत सांगत आहे, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सोपं जाईल. ओके, आता ऑर्डर 2 आहे म्हणजेच त्याप्रमाणे आपल्याला रॅडिकंडमध्ये 3 ची एक जोडी आपण घेऊ शकतो. ऑर्डर 2 दिल्यामुळे फक्त 2 टाइम्स जे नंबर आलेले आहेत त्यांचा आपण विचार करू. त्यामुळे 3 हा 2 टाइम्स घेऊन याची एक जोडी आपण घेऊ शकतो. त्यामुळे यामधून एक जो 3 मिळतो तो आपल्याला या रूटच्या बाहेर काढता येईल. ओके, त्यामुळे हा 3 आपण एक बाहेर काढला जोडीमधील, आणि या 3 ला त्याचा पार्टनर नाहीये किंवा जोडीदार नाहीये. ओके, हा 3 सिंगल आहे, त्यामुळे हा 3 रूटमध्येच राहील. ओके, त्याच्यामुळे ह्याचा आन्सर झालं therefore root 27 is equal to 3 root 3. सेकंड क्वेश्चन आहे रूट 50. मग आता यासाठी रूट 50 आपल्याला 50चे फॅक्टर काढावे लागतील. ओके, आता काहींचे फॅक्टर हे 5 असतील 50चे. ओके, 2 2 2 जार 4 and 2 5 जार 10. त्यानंतर 5 ने जाईल ह्याला भाग, 5 5 जार 25, 5 1 जार 5. ओके, म्हणजे 2 5 आणि 5 हे आपल्याला फॅक्टर मिळाले इज इक्वल टू 2 मल्टिपल 5 मल्टिपल 5. ओके, आता इथे सुद्धा ऑर्डर काही दिलेली नाही, म्हणजे इथे ऑर्डर 2 आहे. ओके, म्हणजे ऑर्डर 2 आहे म्हणजे 2 टाइम्स रिपीट आलेले नंबर्स. ओके, म्हणजे एकच नंबर सारखा असलेला जो नंबर आहे तो रिपीट आलेला आहे, डबल आलेला आहे. आता 2 टाइम्स कोणता नंबर घेता येईल आपल्याला इथे, तर 5 नंबर घेता येईल, कारण की हा सेम आहे आणि 2 टाइम्स आलेला आहे. ओके, त्यामुळे हा रूट मधून बाहेर निघेल. आता 2 ला त्याचा जोडीदार नाहीये, 2 हा एकटा आहे, त्यामुळे 2 हा रूट मध्ये आहे. ओके, त्यामुळे therefore root 50 is equal to 5 root 2. थर्ड क्वेश्चन आहे रूट 250. मग त्यासाठी आपल्याला आता रूट 250चे आपल्याला फॅक्टर करून घ्यावे लागतील. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 5 जार 10. ओके, आता ह्याला काही 3 ने भाग जाणार नाही, कारण की ह्याची ॲडिशन बघा 1 + 2 3 आणि 3 + 5 8 येते. मग 8 लाच जर का 3 ने भाग जात नाही तर या नंबरला सुद्धा 3 ने भाग जाणार नाही. ओके, त्यामुळे पुढचा 4 नंबर सुद्धा घेता येणार नाही, कारण की 4 नंबर इवन नंबर आहे आणि हा ऑड नंबर आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट 5 ने भाग देऊया. 5 2 जार 10 and 5 5 जार 25. 5 5 जार 25, 5 1 जार 1, 2 5 5 5 हे आपल्याला फॅक्टर मिळाले. 2 मल्टिपल 5 मल्टिपल 5 मल्टिपल 5. ओके, असे फॅक्टर आले. आता इथे ऑर्डरमध्ये कोणतीच संख्या नाही, म्हणजे 2 आहे. 2 टाइम्स आलेला नंबर इथे आहे 5. ओके, आता हा 3 टाइम्स आलेला आहे, त्यापैकी आपल्याला फक्त 2 टाइम्स आलेले जे 5 आहेत तेच घ्यायचे आहेत. आणि ह्या दोघांपैकी या दोघांमधीलच एक 5 आपल्याला बाहेर काढायचा आहे इज इक्वल टू 5. आता तुम्हाला वाटेल हा पण एक नंबर राहिला, हा पण एक नंबर राहिला, तर ह्याची पण एक जोडी घेऊन टाकू का, तर असं आपल्याला बिलकुल करता येणार नाही, कारण की हे दोन्ही नंबर हे डिफरंट आहेत. त्यामुळे आपल्याला हे रूटमध्येच घ्यावे लागतील. रूट 2 मल्टिपल 5 इज इक्वल टू
5. 2 multiple 5 is equal to 10. Therefore root 250 is equal to 5 root 10. याचे आन्सर काढण्यासाठी आपल्याला 112 चे फॅक्टर काढावे लागतील. 112. ओके, आता हा इवन नंबर आहे त्यामुळे 2 ने भाग झालेला. 2 5 जार 10, 2 6 जार 12, 2 2 जार 4, 2 8 जार 16, 2 1 जार 2, 2 4 जार 8, 2 7 जार 14. 7 आता हा प्राईम नंबर आहे त्यामुळे 7 नेच भाग देईल. जे हे फॅक्टर आपल्याला मिळाले त्यामुळे रूट 112 इज इक्वल टू 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 7. ओके, आता इथे सुद्धा ऑर्डर दिलेली नाहीये. जेव्हा दिलेली नसती तेव्हा 2 असतो. आता मी तुम्हाला सारखे सारखे लिहून देते. तुम्हाला परीक्षेमध्ये हा नंबर लिहायची गरज नाहीये कारण की इथं कन्सिडर केला जातो. जेव्हा इथे काहीच नंबर नसतो तेव्हा हा 2 असतो. ओके, त्यामुळे इथे नाही लिहिला तुम्ही तरी चालेल किंवा लिहिला तरी चालू शकेल. आता 2 टाइम्स आलेले नंबर यांच्या जोड्या घ्यायच्या आहेत. ओके, हा नंबर 2 टाइम्स आलेला आहे, परत हा नंबर 2 टाइम्स आलेला आहे. ओके, आता 7 ला पार्टनर नाहीये, 7 हा एकटाच आहे त्याच्यामुळे त्याला रूट मध्येच ठेवायचा आहे. आता जे डबल आलेले आहेत तर या जोडीमधून एक 2 बाहेर निघेल, मल्टिपल या जोडीमधून एक 2 बाहेर निघेल आणि रूट मध्ये 7 राहील. 2 मल्टिपल 2 इज इक्वल टू 4. 4 रूट 7. ओके, therefore root 112 is equal to 4 root 7. Fifth question, root 168. रूट 168. आता यासाठी आपल्याला ह्याचे फॅक्टर काढावे लागतील. 168. 2 8 जार 16, 2 4 जार 8, 2 4 जार 8, 2 2 जार 4, 2 2 जार 4, 2 1 जार 2. आता 21 ला 3 ने भाग जाईल. 3 7 जार 21. आता 7 हा प्राइम फॅक्टर आहे. 7 1 जार 7. ओके, त्यामुळे इथे आले रूट मध्ये 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 3 अँड मल्टिपल 7. ओके, हे सगळे फॅक्टर आपण घेतले तिथे. आता परत एकदा इथे आपल्याला काही दिले नाहीये ऑर्डरसाठी त्यामुळे आपण 2 घेतलाय. ओके, मात्र इथे 2 आहे ऑर्डरसाठी त्याच्यामुळे ऑर्डर आतमधल्या नंबरसाठी तीच होईल की 2 टाइम्स आलेले नंबर आहेत त्यांच्या जोड्या घ्यायच्या. ओके, आता फक्त हा एकच नंबर आलेला आहे 2 टाइम. हे बाकीचे सिंगल सिंगल राहतील त्यामुळे 2 टाइम्स आलेला नंबर तो सिंगल होऊन बाहेर येईल. 2 मल्टिपल 3 मल्टिपल 7 हे रूट मध्येच राहतील. 2 आता ह्याचं मल्टिप्लिकेशन 2 3 जार 6, 6 7 जार 42. therefore root 168 is equal to 2 root 42. ओके स्टुडंट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हा जो प्रॅक्टिस सेट 2.3 आहे तो खूप मोठा आहे त्याच्यामुळे ह्याचे आपण 2 पार्ट्स मध्ये कन्व्हर्टिंग करूया. आता या पार्ट मध्ये क्वेश्चन 1 पासून क्वेश्चन 4 पर्यंत आपण सगळे क्वेश्चन घेतलेले आहेत. पुढच्या पार्ट मध्ये बाकीचं राहिलेलं सगळं आपण घेऊन टाकूया.